नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ. स्केचअप ट्युटोरियलच्या एपिसोड 6 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक्सटिरियरचा 3D व्ह्यू करणार आहे. एक बंगलो आपण जो ऑटोकॅडच्या ट्युटोरियलमध्ये डिझाईन केलेला, तोच बंगला आपण एन्स्केप आणि स्केचअप याचा वापर करून रेंडरिंग करणार आहोत. तर आज आपलं फुल मॉडेल हे डिटेलमध्ये आपण एक्सटिरियरचं करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण स्केचअप विंडो ही ओपन केलेली आहे. त्यामध्ये आता आपण आर्किटेक्चरल इंचेस करणार आहोत, कारण आपण ते ड्रॉइंग फुटात केलेलं. त्यामुळे इथे आपण हे इंचेस घेत आहे. हे आहे ते एन्स्केपचा टॅब आहे. पहिली स्टेप आहे आपली इम्पोर्ट करायचं आपलं कॅड ड्रॉइंग. इथे इम्पोर्टमध्ये जायचं आहे आणि आपण जे ड्रॉइंग सेव्ह केलेलं त्याची फाईल आपण इथे शोधत आहोत, कॅड ट्युटोरियल. आता यामध्ये आपण घ्यायचा आहे हा प्रेझेंटेशन प्लॅन, इम्पोर्ट करायचा आहे, क्लोज करायचा आहे आणि याचा एकदा आपण युनिट चेक करून बघू. टी दाबले की टेप येते. ही 9 इंच आहे, ही बरोबर आहे. ही आता आपला हा प्लॅन आहे. तर सर्वात पहिली स्टेप काय, आपल्याला प्लिंथ ॲड करायची आहे. लाईन टूल घ्यायची आणि आपलं जेवढं हे एक्सटिरियरचा आपला हे आहे भाग आहे, तो पहिल्यांदा आपण मार्क करून घेऊ. त्यामुळे आपण काय लाईन कमांड घेतले आणि आपण पूर्ण एक्सटिरियर, फक्त हे वरांडा सोडून हे आपण मार्क करून घ्यायचे. इथं हा बघा, हे असं आपली प्लिंथ मार्क झाली. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की आपण प्रत्येक जे लेयर्स आहेत, लेयर्स म्हणजे काय, आता हा प्लिंथचा एक ब्लॉक झाला, याला आपण एक ग्रुप करून घ्यायचा आहे, मेक अ ग्रुप म्हणून. याच्यावर पुन्हा डबल क्लिक करायचं आहे. मग बाकीचं बघा, हे फेंट होतं आणि हे तेवढं हायलाईट होतं, म्हणजे आपण ग्रुपमध्ये काम करतोय असं आपल्याला समजून जातं याच्यामध्ये. याचा अर्थ असा होतो. मग काय करायचं आहे, पूल करायचं आपल्याला, एक हाईट द्यायची आहे प्लिंथला. मग पी करायचं आहे आणि असा हा ड्रॅग करायचा आहे वरती आणि 24 इंच नुसतं 24 टाकला की ते 2 फुटाची प्लिंथ इथे आपली मार्क होऊन जाते. इथून ते इथंपर्यंत बघा, हे 2 फीट झालं. आता काय करायचं आहे, हा जो एंट्रन्स आहे हा आपल्याला सेपरेट ड्रॉ करायचा आहे. कारण काय, आपल्याला हे ज्यावेळेला आपण भिंती आपण हे करू, आपण भिंती ज्यावेळेला आपण तयार करू त्यावेळेला म्हणजे ह्याचा आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे ते का, ते तुम्हाला सांगतो होतं पुढे. हे काय करायचं आहे, ही एक झाली आपली. आता ही पण आपल्याला इकडे पुल करून घ्यायची इथपर्यंत. हा एवढा जो सरफेस आहे तो. मग काय करायचं, आपल्याला कंट्रोल दाबायचा, पी दाबून पुन्हा कंट्रोल दाबायचं. इथे हे प्लसचं साईन येते काय, मग हा सरफेस सिलेक्ट करून इथंपर्यंत नेऊन सोडायचा. म्हणजे ही एंटिटी वेगळी झाली, ही एंटिटी वेगळी झाली. का ते तुम्हाला सांगतो, कारण आपल्याला हे इथं जे द्यायचं आहे तो एक्सटिरियर जे स्टोनचं मटेरियल असतं, जसं की ग्रॅनाईट असेल, मार्बल असेल, तो आपल्याला सेपरेट द्यायचा आहे आणि आतलं सेपरेट द्यायचं आहे. मग आपल्याला हे आपण पायऱ्या काढून घेऊ. आता हे 2 फूटला आपण 4नं डिवाइड केले, त्यामुळे आपल्याला रायझर आहे तो 6 इंचाचा मिळालाच पाहिजे. पुन्हा काय करायचं, पी करायचं आहे आणि 12 एंटर करायचं, म्हणजे 1 फुटाचा आपला ट्रेड झाला, 6 इंचाचा रायझर झाला. पुन्हा याच्यावर डबल क्लिक करायचं आहे, म्हणजे काय होते, आपण प्रिव्हियस जेवढं लेंथनं आपण पुल केलेलं तेवढीच बरोबर इथे हे 12 इंचावर हे, जर तुम्ही चेक करणार असाल तर टी दाबून टेपनं आपल्याला बघा, इथे 1 फूट येते, तेच इथून इथे हे 6 इंच आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला भिंती ड्रॉ करायचे आहेत. मग हे जे
आपण इम्पोर्ट केलेलं कॅडची फाईल आहे ती मूव्ह करायची आहे. इथे जर बॉटमला बघितलं तर बघा हे इथे असं तुम्हाला सगळं मॉडेल दिसतं इथे. इथून ते इथं हे फक्त मूव्ह करायचं आहे. कॉपी केला तरी चालेल, पण कॉपी केलं तर फार गोंधळ होतो. आता काय करायचं आहे, या ब्लॉकमध्ये जायचं आहे. आता आपल्याला प्लिंथ आणि ग्राउंड ही एकत्रच ठेवायची आहे. आणि दुसरी गोष्ट काय, आपल्याला फक्त एक्सटिरियर व्ह्यू करायचा आहे. म्हणजे काय, की आपल्याला एक फ्रंट आणि एक साईड कोणती तरी. आता ही थोडी वेलकमिंग साईड वाटते, त्यामुळे मी हा एक सरफेस म्हणजे फ्रंट आणि ही साईड राईट साईडची, हे दोनच मी सरफेसवर काम करणार आहेत. त्यामुळे बाकीचं काम काय करत बसायचं नाही आहे. काय होते त्यामुळे मग मॉडेल फार हेवी होत जातं. मग काय करायचं आपल्याला, हे एकदा सिलेक्ट करून बघायचं आपले प्लिंथ आले काय बरोबर. आता ह्याला ऑफसेट द्यायचा. ऑफसेटसाठी काय आहे, एफ. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ट्युटोरियल स्केचअपच्या ट्युटोरियलमध्ये आपण बघितलं आहे. इथून ड्रॅग करून इथंपर्यंत नेऊन फक्त सोडायचं आणि इथं खाली डिस्टन्स इथे दिसते बघा, हे डिस्टन्स इथं 9 इंच बरोबर आहे. इथं असं दिसून जाते. आता काय करायचं आहे आपल्याला, फक्त ह्या फेसचं आणि ह्या फेसचं आपल्याला डोर्स किंवा विंडोज काय येतील ते आपण मार्क करून घ्यायचे. आता ही विंडो आपण मार्क करू. आपल्याला हे माहीत आहे आपण वर्किंग ड्रॉइंग केले, त्यामुळे याची जी सील आहे ती 4 फूट आहे आणि उंची आहे ती 3 फूट आहे. म्हणजे टोटल आपलं लिंटेल मिळते ते 7 फुटाचं मिळते. ही एक, आणि इथे चेक करायचं बघा, हा सेपरेट व्हायला पाहिजे सरफेस, हा सेपरेट सरफेस व्हायला पाहिजे. आता काय करायचं, हा मेन दरवाजा हा बघायचा पुन्हा. बघा हा सेपरेट मार्क झाला. आता हा आणि हा, ही बघा ही विंडो सेपरेट मार्क झाली. हा, आता ह्या विंडोचं काय आहे, ह्या विंडोची हाईट जर तुम्ही सेक्शनमध्ये बघितला तर ती ही बघा, ही तुम्हाला डायरेक्ट इथं सेक्शन आल्यामुळे इथे दिसून जाईल. ही आहे ती आपली 8 फूट 3 इंचावर आहे. का 8 फूट 3 इंचावर आहे, कारण ही जी विंडो आहे ती आपली मिड लँडिंगवर आहे. म्हणजे मिड लँडिंगची हाईट आपली येते इथून ते इथपर्यंत 5 फूट 3 इंचावर, आणि पुन्हा आपण इथून ते इथपर्यंत म्हणजे 3 फुटावर याचा सील येणार. त्यामुळे त्याची सील येते ती आपली 8 फूट 3 इंचावर येते ती. म्हणजे हे 5 फूट 3 इंच झाले आणि हे 3 फूट. मग याला काय करायचं, ह्याला सेपरेट मार्क करून घेऊ आपण. त्याचं ड्राफ्टिंग आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, कारण काय होतं आहे, बघा ही तर हाफमध्ये ही विंडो कट होते, कारण आपल्याला ग्राउंड फ्लोअरला ही दाखवायची आहे आणि फर्स्ट फ्लोअरला सुद्धा रिमेनिंग विंडो आपल्याला इथे कव्हर करायची आहे. आता काय करू आपण, ही बेडरूम झालं. आपल्याला फक्त एवढ्याच सरफेसवर काम करायचं आहे. मग बाकीचं जो ही भिंत आहे ही काय करायची आपण 10 फुटावर, 10 फीट एंटर. ही 10 फूट उंची झाली. 6 इंचाचा किंवा 5 इंचाचा आपला जो स्लॅब आहे तो सेपरेट आपण इथे ड्राफ्ट करणार आहोत. पुन्हा हे सुद्धा उरलेलं इथून इथे न्या किंवा याच्यावर डबल क्लिक करा, तो बरोबर 10 फुटावर मार्क होऊन जातो. हा सुद्धा, आणि सॉरी हा इथेपर्यंत. आता आपल्याला सील मार्क करून घ्यायचे. सील ह्याची आहे 4 फूट एंटर, ह्याची आहे 3 फूट एंटर. ह्याची आता करायची नाही आहे, ह्याची करू शकतो आपण, मग 5 फूट 3 इंचावर घेऊ. ही 5 फूट 3 इंच एंटर. ही बघा ही वरती झाली. ही 5 फूट नाही, ॲक्च्युली 8 फूट आहे. 5 फूट 3 इंचावर ह्याचं आपलं मिड लँडिंग आलं आणि प्लस 3 फूट म्हणजे 8 फूट 3 इंच. त्यामुळे ह्याला आपण 3 फूट एंटर करून घेऊ. ही आहे ती, ही 3 फुटावरच आहे, म्हणजे इथून इथंपर्यंत. जर इथं डिस्टन्स बघितला तर तुम्हाला हे इथे दिसून जाईल. बघा डिस्टन्समध्ये बघा 3 फूट आलेले आहे. आता काय करायचं आपल्याला, याचं लिंटल मार्क करायचं आहे. मग हा जो कॉर्नरचा जो ही जी लाईन आहे ही एक सिलेक्ट करायची आहे, कंट्रोल दाबायचा आहे आणि ही एक सिलेक्ट करायची आहे आणि मूव करून पुन्हा कंट्रोलचं बटन दाबायचं, म्हणजे ते मूवचीच कमांड कॉपीमध्ये कन्वर्ट होऊन जाते ती. इथून ते ब्ल्यू लाईनवर, जर तुम्हाला ब्ल्यू लाईन येत नसेल तर व्हर्टिकल दाबायचं. बघा डॉटेडमध्ये ब्ल्यू लाईन आली, म्हणजे तुम्ही कर्सर इकडे तिकडे सरकवला तरी ती हटत नाही आपला, म्हणजे जो व्हर्टिकली जो आपला मूव व्हायला लागले ती लाईन, ती उगीच इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होत नाही. मग नेऊन सोडायचं आहे आणि फक्त काय करायचं आहे, 4 फूट एंटर झालं. आणि पीनं आपल्याला हे पुल करून इथंपर्यंत न्यायचं आहे. आता ह्याचा जर तुम्ही लिंटल चेक केला तर ऑब्विसली हा 7 फुटावर येणार. आता हा लिंटल
ह्या डोअरची लिंटल ही डायरेक्ट आपल्याला 7 फुटावर एंटर करायचं. पी न पूल करून ही आपली हा आपला दरवाजा तयार झाला. आता ह्याचं काय आहे, ह्याची आहे ही 3 फूट आहे. 3 फूट एंटर. पहा, पुल करून इथे नेऊन सोडायचं. पहिला आपण रफ ड्राफ्ट करून घेणार आहे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर, आणि त्यानंतर आपलं एकदा रफ ड्राफ्टिंग झालं 3Dचं की आपण त्याच्यात मग एलिव्हेशन ट्रीटमेंट देणार आहोत सगळ्या. मग एलिव्हेशन ट्रीटमेंट झाली की मटेरियल ॲप्लिकेशन झाले की सगळे डिटेलिंग करून साईट पण आपण थोडी फार डेव्हलप करून घेऊ, आणि त्यानंतर आपण एन्स्केपचं बघणार आहोत. तर आता फर्स्ट फ्लोअरसाठी सेम प्रोसिजर आहे. आपल्याला आउट टू आउट जेवढं काही आपलं मार्किंग आहे ते करून घ्यायचे लाईन कमांडने. हा एक ब्लॉक तयार झाला. डबल क्लिक करून राईट क्लिक करून मेक अ ग्रुप, पुन्हा डबल क्लिक करायचं आहे. बाकीचं बघा, मेक शुअर की हे फेड झालं म्हणजे आपण या ग्रुपमध्ये शिरलोय असं दिसेल. इथून 6 इंचाचा मी याच्यात व्ह्यूमध्ये 6 इंचाचा धरतो, पण ॲक्च्युली साईटवर 5 इंचाचा असतो. पण आपलं ते गिलावा आणि समजा लांबी पुट्टी काय भरली तर ते 1 इंच वाढून ते 6 इंच होतं, म्हणून मी राऊंड फिगर 6 इंच करून घेतो. आणि आता काय करायचं आहे, इथून इथे आपण मूव्ह करून घेणार आहे. झालं आपलं ग्राउंड फ्लोअर रफली तयार झाला आहे. आता काय करायचं, पुन्हा हे ड्रॉइंग आपल्याला इथे ठेवायचं आहे. म्हणजे काय की आपल्याला रेफरन्सेस पाहिजेत ना, की फर्स्ट फ्लोअरला भिंती कुठे आहे, टेरेस कुठं आहे, यासाठी पुन्हा काय करायचं आहे, आपला हा जो ब्लॉक आहे फर्स्ट फ्लोअरचा, आता जो स्लॅब तयार केला त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे, आणि इथून ते इथं ॲक्च्युली ही सगळीच 9 इंच येणार आहे. इथून ते इथंपर्यंत. आता बघा, ही सेपरेट एंटिटी झाली. हा इंटरनल पार्ट झाला, हा एक्सटर्नल पार्ट झाला. हा का घेतला नाही, कारण आपली ही भिंत येणार आहे ती पॅरापेट वॉल येणार आहे. आता काय करायचं, F न ऑफसेट दाबायचं आहे इथून इथंपर्यंत. झालं, हे आपलं 9 इंचाची भिंत तयार झाली. आता आपण ग्राउंड फ्लोअरला जसं आपण मार्किंग केलं तसं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. ही झाली, आणि आता ही घ्यायची. ही आपल्याला डायरेक्ट सबस्ट्रॅक्टच करून घ्यावी लागणार आहे. आणि आता ही आणि ही एक्सटिरियर्स करतो, त्यामुळे आपण आतले दरवाजे वगैरे काही घेणार नाही. इथून ही 10 फूट एंटर, पुन्हा ही 10 फुटावर येणार, ही 10 फुटावर येणार. झालं. आता हे काय करायचं आहे, हे डायरेक्ट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे, आणि ही आपल्याला थोडी आतमध्ये घ्यायची इथून ते. आणि आता बघा, आपल्याला जर तुम्ही डायरेक्ट हे असं करायला गेला तर आपल्याला ही पण भिंत आत येते. त्यामुळे काय करायचं, आपल्याला इथे एक लाईन मारून घ्यायची. म्हणजे काय होते, हा सरफेस आहे तो सेपरेट झाला, आणि हा सेपरेट सरफेस तयार झाला. मग पी ए करायचा आहे. तर माझा हा सिलेक्ट आहे, त्यामुळं हा आत जाणार, त्यामुळे आपण एस्केप करायचं, आणि इथून इथंपर्यंत. हा, आणि इथे सुद्धा सेम प्रोसिजर येणार आहे, इथून इथे. आता आपलं ह्याची पहिल्यांदा करून घेऊ आपली. इथून आता आपण ह्याच ग्रुपमध्ये आहे हं. पण आपण रेफरन्स पॉईंट ना इथून इथंपर्यंत असा घेऊ शकतो. हो बघा, ही जी लाईन आहे ती या ग्रुपमध्येच आहे, पण ती इथे बाहेर शिफ्ट झाल्या. त्यामुळे ह्याला काय करायचं, मूव्ह करून वरती ब्ल्यू ॲक्सिसवर घ्यायचं आहे, आणि 4 फूट एंटर करायचे. ते बरोबर इथं मार्किंग त्याचं तयार झालं. पुल करून घ्यायचं आहे इथंपर्यंत. आता ह्या विंडोची सील आणि कंट्रोल दाबून ह्या विंडोची सील, मूव कंट्रोल ही 3 फुटावर येणार, आणि लगेच आपल्याला 4 फुटाची लगेच ही विंडो आपण मार्क केली इथून ते इथंपर्यंत, आणि डबल क्लिक केलं की इथं येऊन जाईल ती सेम इथे आणि इथे. बघा, हां, आता आपलं काय राहिलं, इथला हा दरवाजा राहिला. आता काय होते बघा, आपल्याला ह्या भिंतीच्या खालचं काही दिसत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथं व्ह्यूमध्ये जायचं आहे, आणि फेस स्टाईलमध्ये हा एक्सरे मोड ऑन करून घ्यायचा आहे. बघा, म्हणजे आपल्याला हे आतल्या
हे जे मार्किंग आहे जे पाहिजे आपल्याला ते मिळतं. पुन्हा काय करायचं आहे, हे आपण ह्याच ग्रुपमध्ये आहे याच्यावर डबल क्लिक केलं की आपला हा फर्स्ट फ्लोअरचा हा सरफेस सिलेक्ट झाला. मग काय करायचं आहे आपल्याला, इथून इथे एक लाईन मारायची आहे आणि इथून इथे एक लाईन मारायची आहे. तर हा सेपरेट झाला. आता काय करायचं आहे, इथून 7 फुटावर व्हर्टिकल ब्ल्यू लाईनवर घ्यायचा आहे. तो हा इथे 7 फूट एंटर. नाही बघा, हे ब्ल्यू लाईनवर झालेलं नाही आहे. आपण ह्या सरफेसवर करू इकडे, इथून इथे व्हर्टिकल 7 फीट एंटर आणि इथून इथंपर्यंत बघा हा सेपरेट तयार झाला. आता हा जो एक्सरे मोड आहे तो आपण इथेपर्यंत न्यायचा आहे. तर ही आपली जी हा आपला जो दरवाजा आहे तो इथे आपण ड्राफ्ट केला. आता काय करायचं आहे, टेरेसचा आता आपण इथं दाखवलेला आहे तो सुद्धा आपण ड्राफ्ट करून घेऊ. तो कसा आहे, तो केवढाचा आहे आपला, फक्त स्टेअरकेस ब्लॉक तेवढा आपण ड्राफ्ट करून घेऊ. हा जो सरफेस आहे तो इकडे ड्रॉइंग आपल्याला इकडे सिलेक्ट करून घेऊ. आता नाही, आपल्याला हा ना इथे इथे मूव्ह करून घ्यायला. आता फर्स्ट फ्लोअरच्याच ब्लॉकमध्ये जायचं आहे, डबल क्लिक करायचं आहे, गेलो आणि नको आपण ना सरळ वरचा ब्लॉक सेपरेट तयार करू. काय करूया, हा वरचा टेरेससाठी आपण इकडे मार्किंग करून घेऊ. हे इथपर्यंत येणार, हे इथपर्यंत आणि इथपर्यंत. त्याच्यावर डबल क्लिक करून राईट क्लिक मेक अ ग्रुप आणि 6 इंचावर याचा स्लॅब दाखव. आणि हेच जे ड्रॉइंग आहे ते इथे मूव्ह करून घेऊ आणि इथे आपल्याला एक स्टेअरकेस ब्लॉकसाठी एक आपण इथून ते इथपर्यंत आणि ही एक रेफरन्स पॉईंट झाला, इथून ते इथपर्यंत हा आता एक सेपरेट हा ब्लॉक तयार झाला. आता ह्याला काय करायचं आहे, हा ॲक्च्युली हा 9 इंच यायला पाहिजे. त्यामुळे काय करू आपण, हे जे ही जी लाईन आहे ही आपण इकडे मूव्ह करून घेऊ 3 इंचाने आणि ही एक्सटर्नल लाईन आहे ती सुद्धा आपण 3 इंचाने मूव्ह करू. म्हणजे आपलं 9 इंचाची बरोबर ही भिंत तयार होते. मग एफ न ऑफसेट येतो तो 9 इंचावर 9.58 दाखवला ॲक्च्युली इथंपर्यंत हे 9 इंच झालं. एखाद्या तिरकं ड्राफ्ट झालं बघा हे. मग काय करू, हे आपण हे मायनसमध्ये जाईल आणि आपल्याला एक दरवाजासाठी एक इथे मार्किंग करून घेऊ. इथून ते इथपर्यंत आणि एक 3 फुटाचा दरवाजा करू. 3 फूट एंटर आणि याची उंची 10 फूट घेऊ. जो लिटल आहे तो 7 फूट एंटर आणि हा पुल करून इकडे घेऊ. हा एरेज, हा सेपरेट काहीतरी एंटिटी तयार झाले. हे ड्राफ्टिंग एरर काहीतरी झाला याच्यामध्ये बघा हे. ओके, आता काय करायचं आपल्याला, हीच विंडो आपल्याला वरती ड्राफ्ट करायची आहे. त्यासाठी काय करायचं बघा, तुम्हाला एक ट्रिक दाखवतो. ही एक विंडो घ्यायची आहे. आता ह्या विंडोमध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स इथून इथे असणार आहे. याच्यावर डबल क्लिक करायचं म्हणजे तो सगळा ग्रुप सिलेक्ट होतो इथून ते इथपर्यंत. हा इथे हे मार्किंग झालंय, हे आपलं तात्पुरतं मार्किंग आहे.
आता आपला हा ग्रुप वेगळा आहे आणि हा ग्रुप वेगळा आहे, म्हणजे फर्स्ट वेगळा आहे आणि स्टेअरकेस टॉपचा हा वेगळा आहे. आता आपण फर्स्ट फ्लोअरवर डबल क्लिक करू आणि इथून ते इथपर्यंत एक रेक्टँगल मारू आणि हा 9 इंचावर ऑफसेट झाला. आता पुन्हा इथे जायचं आहे, स्टेअरकेस टॉपच्या ब्लॉकमध्ये गेलो आपण, इथून ते इथपर्यंत सिलेक्ट केलं आणि हे 9 इंच. आता ज्यावेळेला तुम्ही हा जो रेफरन्स आपण एक रेक्टँगल केला तो डिलीट केला तर इथे तुमचा हा ब्लॉक तयार झालेला आहे. म्हणजे ही विंडो आपली थोडक्यात ही मार्क झाली. मी काय करतो, व्ह्यू एज स्टाईल ही प्रोफाईलची थोडी ऑफ करतो, म्हणजे एकदम असं बल्की वाटणार नाही आहे. आता आपला जो प्लॉट आहे त्याचा सुद्धा मी एक वेगळा लेअर तयार करून घेणार आहे. आपण काय केलेलं, फ्रंटला 10 फूट सोडलेलं, 10 फूट एंटर. हां, ग्रीन लाईनवर यायला पाहिजे, 10 फीट एंटर. पुन्हा इथून हा 5 फीट, पुन्हा हा मागे 5 फीट, इथपर्यंत 5 फीट, हा सुद्धा 5 फीट रेड लाईनवर येणार, हा सुद्धा 5 फीट येणार आणि हा आहे तो, ही एक लाईन आपण एक्सटेंड करू इकडे, इथून ही लाईन एक्सटेंड केली आणि आता सरळ रेक्टँगल इथून ते इथपर्यंत मारून घ्यायचं. हे मी डिलीट करतो, पुन्हा पाहिजे असल्यास आपण ते घेऊ शकतो. ओके, आपल्याला आता हे पण 5 फुटावर इकडे घ्यावं लागणार, ग्रीन लाईनवर 5 फीट आणि पुन्हा आपण ॲरो दाबू, तो लॉक झाला, हा इथून इथे लॉक झाला, हा इकडे लॉक झाला आणि पुन्हा हा इथे लॉक झाला. हे इरेज करून बघू आपण. ॲक्च्युली आधीच आपण प्लॉट ड्राफ्ट करून घ्यायला पाहिजे होता. तर रेक्टँगल आपला हा प्लॉट तयार झाला. डबल क्लिक करू, राईट क्लिक करू, मेक अ ग्रुप आणि याला ना हे रिव्हर्स फेसेस करून घेऊ, म्हणजे ते व्हाईट दिसेल. आणि काय करू आपण, एक 6 इंचाची आपण एक कंपाऊंड वॉल इमॅजिन करू, 6 एंटर. आणि एक पुढचा रोडसाठी आपण एक थोडासा लांबपर्यंत आपण असा हा ग्रीन लाईनवर हा 30 फुटाचा रोड इमॅजिन करू. हा आपण थोडासा लांबपर्यंत घेऊन हा 30 फूट बाय डिफॉल्ट तिथं लॉक झालेला आहे आणि ही साईडचा हा प्लॉट आला, हा ह्या साईडचा आला आणि हा रेअर साईडचा आला, इथून ते इथंपर्यंत. ही सिनरी का दाखवायला लागते, कारण आपण ज्यावेळेला फायनल व्ह्यू रेंडर करतो त्यावेळेला असं ते मोकळं दिसलं नाही पाहिजे, त्यामुळे हे थोडं बॅकग्राऊंडवर आपण काम करतो. म्हणजे काय करणार आहे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. मला असा व्ह्यू हा लॉक करायचा आहे, हा हा असा. जर तुम्हाला फील्ड ऑफ व्ह्यूमधून थोडं काही अँगल ॲडजस्ट करायचे असतील, हा बघा हे असा पण करू शकतो तुम्ही. थोडासा जो 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह आहे तो एकदम एक्सटेन्सिव्ह त्याचे अँगल्स येतात. आता हे आपलं बेसिक मॉडेल तयार झालेलं आहे. आता आपण याचं काय करू, थोडं डिटेलिंग करून घेऊ. आपण विंडोपासून सुरुवात करू. आपण पहिल्यांदा हे बॉक्स विंडोज आपण ड्राफ्ट करून घेऊ. इथे एक रेक्टँगलनं हा सरफेस ड्राफ्ट केला.
त्यानंतर याच्यावर डबल क्लिक करून मेक अ ग्रुप करायचं आहे आणि याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला ऑफसेट द्यायचा आहे 4 इंचचा. एंटर. आणि हा मधला जो सरफेस आहे तो डिलीट करायचा आहे. हा बाहेर मी एक 9 इंच काढून घेतो. पुन्हा आपल्याला इथे सुद्धा रेक्टँगल डबल क्लिक करून मेक अ ग्रुप. पुन्हा डबल क्लिक करून आपण एंटर केलं आणि F दाबून ते 4 इंचचा ऑफसेट दिलाय. 9 इंच बाहेर प्रोजेक्शन त्याचं काढून घेऊ. तर हेच आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. मूव आणि कंट्रोल दाबलं की कॉपी होतं. पुन्हा मूव आणि कंट्रोल दाबायचं आहे. इथे कॉपी केलं, इथे कॉपी केलं. आता हे आपल्याला काय करायचं आहे, वरचं आणि खालचे बॉक्सेस हे सेम दिसावेत म्हणून आपल्याला थोडक्यात काय, हा जो खालचा सील आहे हा 4 फुटाला इथून ओतून घ्यायचा आणि पुन्हा 1 फुटाचं इथे आपल्याला बांधकाम करून घ्यावं लागणार. म्हणजे सेमच दिसेल, नाही तर हे छोटंसं ही छोटीशी विंडो म्हणजे जो बॉक्स येईल तो एवढा चांगला दिसत नाही. हा इरेज करतो. तर काय करतो मी, जो स्टेअरकेसचा जो भाग आहे तो मी थोडा सेपरेट दाखवतो. त्याला काहीतरी एलिव्हेशन ट्रीटमेंट करू आपण. एक बॉक्स राहिलेला आहे तो मी कॉपी करून घेतो इथून ते इथं. आता इथे एक लाईन मारतो आणि पुन्हा फर्स्ट फ्लोअरच्या ब्लॉकमध्ये जाऊन एक लाईन घेतली आणि ही एक लाईन. ओके. हे काहीतरी आपलं तिरकं ड्राफ्ट झालं हे. मग त्याला दुरुस्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथून इथपर्यंत एक लाईन मारून ही लाईन इथे घेऊन आपल्याला हे रिमेनिंग मी इरेज करून घेतो आणि ही जी आहे ती सेपरेट एंटिटी झाली ही इथे मायनस करून घेतो. तो एरर गेला, काल काल आपण मगाशी जो आलेला तो एरर गेला. आता काय करायचं आपल्याला, हा जो टेरेस आहे हा सुद्धा मी एक सेपरेट एंटिटी दाखवून घेतो आणि आपल्याला इथे एक कॉर्नरला एक बीम येणार, म्हणजे फ्रंट साईडला एक येणार आणि साईडला एक इथे एक असा हा बीम येणार आहे. तो मी दाखवून घेतो. तो 6 इंचाचाच घेऊ, म्हणजे लोड पण येणार नाही आणि असं ते हेवी दिसणार नाही. 6 इंच इथून ते इथपर्यंत हे इरेज करतो आणि हा फक्त 12 इंचच खाली घेऊ आणि कंट्रोलनं हे सुद्धा 6 इंच घेऊ. हे सुद्धा 6 इंच इकडे कॉपी करून घेऊ आणि हे फक्त 6 इंचच मी सध्या तरी बघतो कसं दिसतंय. जर फार बल्की वगैरे वाटत असेल तर ते आपण कॅन्सल करू शकतो. आणि थोडंसं आपण काय करू शकतो, आपल्याला बीमच्या बॉटमनं आणि स्लॅबच्या टॉपनं सुद्धा आपल्याला एक प्रोजेक्शन काढता येतं. मग ते मी काय करतो, हे एक 12 इंच इकडे. ओके. आणि
हा 12 इंच इकडे घेतो आणि हाच जो बीम आहे तो पुढे करून घेतो, इथून इथेपर्यंत हे इरेज करून घेतो. आता इथे आपल्याला ना एक रेक्टँगलनं एक फॉल सिलिंगसाठी हा एक जो सरफेस आहे हा एक मी ग्रुप करून घेतो. आपल्याला इथं नंतर फॉल सिलिंग ॲड करून याच्यामध्ये आपण लाईट्स ॲड करू शकतो. इथे लाईट्स ॲड करू शकतो आणि इथे सुद्धा आपण एखाद दुसरं स्पॉटलाईट ॲड करू शकतो. आता मी एक सिम्पल एलिव्हेशन करणार आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करणार, कारण मॉडेलिंगमध्ये मग फार वेळ जायचा, इन्स्केपचं मेन आपलं फोकस तो निघून जायचा. म्हणून मी आता एक बेसिकचं तुम्हाला दाखवून घेतो. हे जाणार, हे केले जाणार, हे 1.5 फूट 3.5 फूट या तात्पुरती ही एवढी आहे. आता आपण थोडं टेरेस सुद्धा डेव्हलप करून घेऊ. हाच सरफेस मी वरती इथे कॉपी करून घेतो. ह्या 6 इंच वर घेतो आणि हा 6 इंच खाली घेतो. त्याला रिव्हर्स फेस करतो. ते थोडं बल्की वाटतंय. आपण काय करू, आपण स्लॅबमध्येच असं हे प्रोजेक्शन काढू. म्हणजे हा कॅन्टिलिव्हर इथून इथेपर्यंत येईल आणि तर इथे तर काय येणार नाही आपला कॅन्टिलिव्हर. मग ह्याला काय करू आपण, हे 6 इंच इकडे घेऊ आणि इथून एक आपल्याला असा हा फ्रेम ॲड करू. आणि थोडक्यात काय, आपल्याला या स्लॅबला सपोर्ट करायला इथे एक स्टब कॉलम घ्यायला लागणार. आणि आता हा सुद्धा फेस इथेपर्यंत घेऊन बघू, जसं डेव्हलप होतंय तसं करू आपण. हा तर काय करू आपण, याला ही संकन विंडो दाखवतो मी, हे अशी. ओके, म्हणजे हा थोडासा बॉक्स इफेक्ट वाटेल. आणि याचा सुद्धा बॉटमला आपण इथे घेऊ. ओके, आणि जे आपल्याला नको आहे ते हे इरेज करून घेऊ. ओके, थोडासा सेन्सिबल वाटतोय, इथं थोडं काहीतरी खटकतंय. ओके, आता काय करू आपण, याच्यामध्ये पण एक ठराविक डिस्टन्सवर हे डिवाइड करून घेऊ. ओके, 1-1 फुटावर आपले पाय, पुन्हा व्हर्टिकलवर पाय. हे आता मी इरेज करतो आणि याला मी एक ग्रुप करतो. म्हणजे याला इथे असं परगोला इफेक्ट मिळेल. ओके, आता हाच जो रॉड आहे तो
12 इंचावर. ओके. आता हे बरोबर आपलं 12 इंचावर आपले हे रॉड येणार, कारण आपण हे जे डिवायडेशन केलेलं ते बरोबर 1-1 फुटाचं ते डिवाइड झालेली लाईन. मग ही मूव कंट्रोल करून 12 इंच, 12 इंच, म्हणजे ज्यावेळेला शॅडो वगैरे पडेल ना, त्याला फार छान शॅडो पडते याची. शॅडो आपण ऑन करून बघू. शॅडो ओके. तर ही ॲडजस्ट करायला आपल्याला हा डिफॉल्ट ट्रे जो आहे तो ओपन करावा लागेल. ओके. तर हे बऱ्यापैकी एलिव्हेशन तयार होत आलं आपलं. तर थोडंसं आपल्याला आपण काय काम करू शकतो, ही जी बॉक्स विंडो आहे आपल्याला इथे मध्ये असं विड बांधकामचा इफेक्ट असं देऊ शकतो. म्हणजे काय करायचं आहे, या बॉक्स आणि या बॉक्सच्या मध्ये इथं असं हे विड बांधकाम लावून घ्यायचं आहे. मी आता एकदम सिम्पल करतोय, काही एक्स्ट्रा डिटेलिंग काय करत बसणार नाही आहे. ओके. आता हे थोडेसे डिटेल्स आपण बघून घेऊ. 1 इंच मी आत्ता थोडं मायनस करून घेतो, कारण आपल्याला इथं हा सेपरेट एक असा मार्बल किंवा ग्रॅनाईटचे टप्पे दाखवायचे. हे 1-1 इंच ह्याचं नोझिंग बाहेर काढतो. तेवढं मग डिटेलिंगला बरं वाटतं ते. आणि याला जर इफेक्ट द्यायचा असेल आपल्याला, कारण काय झालं आता, हे वरची जी याची हाईट आहे ही 6 इंचच आहे आपली, आणि हा थोडा बल्की झाला आहे, जवळपास 2 फूट झाला आहे. मग आपण काम करू शकतो, थोडीशी ह्याची डेप्थ आहे ती 1 फूट. ओके. हे 1 फूट झाल्यावर मग आपण हे सुद्धा 6 इंच वाढवून घ्या, थोडंसं सिमिलॅरिटी वाटेल आपली. आणि ह्या ज्या पाईप्स आहेत, आता ह्या आपल्या ग्रुपमध्येच आहे, याला सुद्धा अजून एक ग्रुप करून टाकू आणि हा बरोबर सेंटरला घेऊ. हा सेंटर आहे याचा. इथून हा मूव केला आणि पुन्हा 0.5ने मूव केला, कारण आपला 1 इंचचा डायमीटर आहे. ओके. तर या केसमध्ये आपलं हे इरेज होणार आणि हे एक इरेज करू. आणि आता काय करू आपण, हे 1 इंचचा टप्पा दाखवू, जो ग्रॅनाईटचा एक प्लॅटफॉर्म घेऊ, ज्याच्यावर ग्लास रेलिंग लावेल ना आपण ज्या वेळेला, त्यावेळेला ते जरा
चांगलं वाटतं. ओके, याच्यावर 3 इंच मी खाली घेऊन एक 3 इंचाचं कोपिंग दाखवतो, जे 3 इंच बाहेर येईल. हे कसं रेन वॉटरप्रूफ पण राहतं, धूळ वगैरे काय त्यावरती साठत नाही आणि पॅरापेट वॉलचं पावसापासून रक्षण पण होतं. ओके, आता एक काम करू, पण थोडंसं साईट प्लॅनवर काम करून घेऊ. तर हे एंट्रन्स गेट 16 फूट होते, स्लायडिंग असल्यामुळे दोन्हीकडं सेमच पाहिजे आपल्याला. 16 फूटच्या ऐवजी आपण मग याला 12 फूट करू. 12 फूट एंटर आणि हे इरेज करतो. ओके, जर कंपाऊंड वॉल डिटेलमध्ये करायचे असेल तर मी करू शकता. मी आत्ता काय डिटेलमध्ये करणार नाही. मी आत्ता एक फक्त 12 इंचाची नुसती एक लाईन मारतो आणि इथे आपल्याला एक पेविंग ब्लॉक्स इथे आणि इथे आणि एक रेक्टँगल घेऊन हा एवढा फ्रंटचा पेविंग ब्लॉक होतो. आणि इथे आपल्याला गार्डन किंवा लॉन वगैरे काय डेव्हलप करायचं असेल ते आपण करू शकतो. आता मी हे ट्युटोरियल आहे म्हणून मी जास्त डिटेलिंग करत नाही, पण माझे जे काही फ्युचरमध्ये मॉडेल्स येतील, जे माझे ॲक्च्युअल काम असतील, त्याचं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला त्याचे व्ह्यूज दाखवून देईन. आता फक्त बेसिक दाखवून घेतो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक 3 फूट एक ग्लास रेलिंग दाखवून घेऊ. हे मी इरेज करतो आणि याला राईट क्लिक करून मी एक ग्रुप करतो आणि एक पाथ मी सिलेक्ट करतो. म्हणजे एक पाथ म्हणजे मला एक फॉलो मी कमांड आहे, तुम्हाला आज नवीन शिकायला मिळेल. हे टूलमध्ये जायचं आणि इथे ह्या फॉलो मी म्हणून आहे. तर हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करून इथे ह्या पाथवर जर तुम्ही असं ड्रॅग केला तर हा आपला फॉलो मी कमांड तयार झाला. म्हणजे बरोबर ह्या त्या लाईनला तो बरोबर असा फॉलो झाला. हे आपण एसचं रेलिंग दाखवणार आहे, स्टेनलेस स्टीलचं. पुन्हा आपल्याला ग्लाससाठी पण 0.25 हे 0.5 हीच लाईन मी ते कॉपी करणार आहे आणि पुन्हा इथे एक ना 0.25 वर सॉरी ब्ल्यू लाईनवर यायला पाहिजे होती ती. माऊस एक तर काय करतो, हे मी इरेज करतो. आणि ही वरती 0.25 एक रेक्टँगल ड्रॉ करून घेतो. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, फॉलो मी. इथून ते इथंपर्यंत आणि याला
राईट क्लिक करून रिव्हर्स फेसेस. ओके, आता आपलं हे बेसिक मॉडेल तर तयार झालं आहे. याच्यावर हा पण आपण स्लॅबनं क्लोजच करू आणि हा आपण याला पण आपण 3 इंचाचं कोपिंग दाखवून घेऊ. तीन इंच इंच. ओके, तर माझ्याकडे काही डोअर्स आणि विंडोज ऑलरेडी तयार आहेत, ते आम्ही इकडे कॉपी पेस्ट करून घेतो. माझा एक अपार्टमेंटचा प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये एक डोअर आणि एक विंडो हे मी Ctrl+C कॉपी करून एक क्लोज करून Ctrl+V पेस्ट करतो इथे. आणि हा इथे मूव्ह करून घेतो दरवाजा. आणि याला ॲक्च्युली लॅच आपलं ह्या साईडला यायला पाहिजे. -1 करायचं म्हणजे बरोबर तेवढंच मिरर पडते त्याची. आणि हा स्ट्रेच करून घेतो इथे. आणि हा थोडासा बाहेर काढू. आणि ही जी विंडो ही किचनचीच आहे ॲक्च्युली. ही मी स्ट्रेच करून घेतो एवढी इथंपर्यंत. आणि आपल्याला मिड पॉईंटला बसवायची. आता हीच विंडो मी वरती कॉपी करून घेतो आणि याला हे स्ट्रेच करून घेतो. तर काय करायचं, पुन्हा हीच विंडो आपण इकडे कॉपी करणार आहे. -90 डिग्री 90. मगाशी का झालं नाही कोणास ठाऊक. तर हीच विंडो सगळीकडे कॉपी करून घेऊ. हा जो दरवाजा आहे तो इथे सुद्धा कॉपी करून घेऊ. हा तर मी शॅडो आहे ती जरा ऑफ करून घेतो. हा इकडे 90 डिग्रीला रोटेट करून पुन्हा हे आपल्याला -1 आणि हा इकडे मूव करून 4.5 इंचावर म्हणजे तो सेंटरला बसेल. आणि हा स्ट्रेच करून घेतो. एस दाबला की स्ट्रेच होतं.
आता आपण मटेरियल्स अप्लाय करू. आता आपले हे जे मटेरियल्स आलेले आहेत, इथे होममध्ये गेला की हे आपल्याला मटेरियल दिसतात. आता हे जे मटेरियल आहे ते हे आहे वूड 26. हा थोडा आपण एडिट करून घेऊ. हे 3 फूट आहे ते 12 इंच. हा म्हणजे त्याचे ग्रेन्स आपल्याला व्यवस्थित दिसतात. 6 इंचावर थोडेसे ग्रेन्स दिसायला लागलेत. आणि ही आहे ती ग्लास आहे. सिलेक्ट. जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर याच्यावर डबल क्लिक करून इथे एंटिटी इन्फोमध्ये जायचं आहे आणि इथे येते बघा हे मटेरियल 5. ते हे आहे. ह्याला एडिट करायचं असेल तर इथून एडिट करायचं आणि इथून तुम्ही ह्याचं कलर्स बदलू शकता, ओपॅसिटी चेंज करू शकता. तेच आता हे आता एक काम करून घ्या आपण, शॅडो ऑन करू. हे थोडं क्लोज करतो आणि एक अँगल मी सेट करून घेतो. येस. हा अँगल बरा वाटतोय. मग हा अँगल लॉक करण्यासाठी व्ह्यूमध्ये ॲनिमेशन, ॲड सीन, क्रिएट न्यू सीन. म्हणजे तुम्ही इकडे तिकडे काम कराल ज्यावेळेला त्यावेळेला इथे गेला की हा आपल्याला बाय डिफॉल्ट ही सिनरी आपल्याला मिळते इथे. आता मटेरियलसाठी आता आपण इथून सुरुवात करू. जे एंट्रन्स स्टेप्स आहेत त्या एंटिटी इन्फो, शॅडो, सिलेक्ट. आता इथे मटेरियलमध्ये जाऊ आणि आपल्याला स्टोनचं मटेरियल बघायचं आहे. आता एक तात्पुरतं मी हे मार्बल आहे तो घेतो. त्याच्या आधी तुम्हाला आपल्याला एन्स्केप चालू करावं लागेल. हे एन्स्केप मी चालू करतो. हां, तर एन्स्केपमध्ये जर सीनमध्ये गेलो आपण आणि हा सिंक्रोनाइज करून घ्यायचा आहे. हा आपल्याला असा दिसतो. हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ना ॲसेट हे जी मटेरियल लायब्ररी आहे एन्स्केपची ती ऑन करायची आहे. त्यासाठी आपल्याला इंटरनेट लागतं. ओके, ते इंटरनेट मी चालू करून घेतो. आता ही आहे ती एन्स्केपची मटेरियल लायब्ररी आहे. यातून एक मी प्लास्टरचा इम्पोर्ट सिलेक्शन करून घेतो. झाला की इथे बाय डिफॉल्ट येत असते. ते आपल्याला सगळं पहिल्यांदा जेवढं आपलं मॉडेल आहे म्हणजे हे एक बेस कोट म्हणून आपण एक इथे अप्लाय करणार आहे. एक ग्लासला करायची काही गरज नाही. म्हणजे काय होतंय, एक बेस कोट तयार झाल्यावर आपल्याला हे असं दिसतं. आता हे एकदम डल दिसायला लागलं मॉडेल. ते आपण लाईट वगैरे ॲडजस्ट करणार आहे, त्यामध्ये ते व्यवस्थित होऊन जात. तर जर आपण सीन 1ला गेलो तर हा सुद्धा आपल्याला असा दिसायला लागतो. इथून थोडं आपण हे अल्ट्रा करून घेऊ. ओके. त्यानंतर आपल्याला हे ग्लासचं मटेरियल आपण एक ॲड करून घेऊ. इथे जायचं आहे, एन्स्केप मटेरियल लायब्ररी आणि इथे हे ग्लास आहे बघा. आता ह्यातल्या ज्या डिफॉल्ट ग्लासेस आहेत ना
त्या अशा एवढ्या काय खास नाही आहेत. त्यापैकी समजा आता ही फ्रोस्टेड घेऊ, हे इम्पोर्ट सिलेक्शन करू, तर इथं आले बघा ते. हे क्लोज करू. आता ही इथे एक अप्लाय करू, इथे याच्या बॅक साईडला आणि इथे. मग ह्याचा इफेक्ट कसा दिसतोय हे बघण्यासाठी आपल्याला हे एन्स्केपची विंडो हे बघा, हे असं फ्रोस्टिंग दिसतं. मग आता याला एडिट करू आपण. याला एडिट करायला आपल्याला हां, तर हे फ्रोस्टेड ग्लास हे इथं हुडकायचं आहे. बघा हे फ्रोस्टेड ग्लास आले. याचा जर कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आणि इथून हा टेक्स्चरचं मॅप आहे बघा. समजा हे जर मी क्लोज केला तर त्याचं हे बघा, हे आपल्याला अशी ही क्लिअर ग्लास मिळते याची. मग ह्याचं थोडंसं आपल्याला रफनेस थोडासा वाढवायचा आहे, थोडासा एकदम. आणि ओपॅसिटी सुद्धा थोडीशी वाढवून बघू काय होतंय. हां, आता हा थोडासा ग्लास इफेक्ट दिसतोय. आता ह्या ग्लासमध्ये आपल्याला काही रिफ्लेक्शन टाकायला लागणार आहेत. तर ते कसले टाकायचे? ज्यावेळेला आपण झाडं इथं टाकू ना याच्या फ्रंटला, या साईडला अशी इकडे, तर ज्यावेळेला आपलं इथे आपण झाडं टाकू त्यावेळेला याचं इथे रिफ्लेक्शन पडतं. ते ग्लास आहे हे अजून आपल्याला कन्फर्म होतं. आता हीच ग्लास आहे ना, ती आपण विंडोजना अप्लाय करू. हे जे आहे आपला हा कॉम्पोनंटच आहे. मी काय करतो, सरळ बाजूला घेतो आणि याच्या बॅक साईडला सुद्धा असं होऊन जाईल. याच्या सुद्धा बॅक साईडला 2 लेअर असल्यामुळे प्रत्येक लेअरला आपल्याला करावं लागेल. अजून ह्याच्यामध्ये सुद्धा एक लेअर दिसतोय, हा इरेज करून बघतो. आणि ओके, आत्ता ती क्लिअर ग्लास दिसायला लागले आपले. ह्याची सुद्धा एक ग्लास लेअर मी इरेज करतो. हां, जे हे क्लिअर दिसायला लागले. ओके, एन्स्केपमध्ये आपण चेक करू. ओके, आत्ता जरा ते बरं वाटतंय. आपलं जे एस एसचं रेलिंग आहे त्याला सुद्धा मॅच करू. हे बाय डिफॉल्ट आहे, त्याचे एस्केपचे जे कलेक्शन आहे ना फार छान आहे. इथं मेटल नावाचा ऑप्शन आहे. हे ॲल्युमिनियम आहे, ब्रास आहे, कॉपर आहे, स्टील आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे. यापैकी कोणतंही आपण घेऊ शकतो. आता हा सिल्वर स्टेनलेस स्टील आहे आणि हा स्टेनलेस स्टील आहे. हा इम्पोर्ट करू. इथे इम्पोर्ट झाला आहे. आणि हा इथे आपण मॅच तो चेक करू. असा हा ब्लॅक आला ॲक्च्युली. मग ह्याला आपण पुन्हा एडिट करू. आहे स्टील, इथे बघायचं आहे स्टील स्टेनलेस. ओके, मग हे जे टेक्स्चर आहे हे क्लोज करू आपण. आणि कलर आहे तो थोडासा आपला ग्रेइश कलरमध्ये येणार आहे तो. ओके, चेक करू आपण पुन्हा. हां, आत्ता हा थोडा एस एस सारखाचा लुक यायला लागला आहे. हा असा लुक येतोय आपला. आता आपल्याला हे मार्बल किंवा ग्रॅनाइट आहे ते सुद्धा करू शकतो. आता त्या केसमध्ये मी काय करतो की हा एक घेतो तात्पुरतं, याला मी हे सिलेक्ट करून घेतो. हे मी अप्लाय करतो आणि हा एडिट करून माझ्याकडे एक बॅकग्राऊंड मटेरियल्स आहेत, मार्बल्स.
आता ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, तर काही मटेरियल्स दिसत नाही आहेत. आता हे 1-2, हे 3.1, 3 हे दिसत नाही आहेत. मग त्या केसमध्ये काय करायचं आहे, या स्केचमध्ये जाऊन इथे 3.1 सिलेक्ट करून ओपन करायचं आहे. तो इथे चेंज होतो आपला. तो आपला आता इथे हा चेंज झाला. आता ह्यात सुद्धा समजा तुम्हाला काही एडिट करायचं आहे, तर राईट क्लिक करून टेक्स्चर पोझिशनमध्ये जाऊन आपण हे असं एडिट करू शकतो. मी आता काय करतो, कंट्रोल झेड झालं, ते कंट्रोल वाय केले की पूर्ण रिडू होतं ते. हा जो 3 फूट आहे तो 6 फूट करतो मी. ते जरा हेवी असल्यामुळं थोडंसं लोड होतंय. ओके, एन्स्केपमध्ये आपण चेक करू. हा बघा, हे असं दिसतं. फायनल रेंडरला आपल्याला ही लाईन पण निघून जाते, कारण ते अपडेट व्हायला लागते. हा ग्रे झाला. आता इथे एक वॉल टाईल देऊ आपण. तर माझ्याकडे हे वॉल टाईल्सच्या काही कलेक्शन्स आहेत. त्यापैकी आपण अप्लाय करू, कुठलं जे चांगलं दिसते ते आपण ह्याला अप्लाय करू. तर एक थोडासा हा डार्क हनीकोमचा एक बरा वाटतो आणि हा एक बरा वाटतो. हा सुद्धा फार छान वाटतो. हा वूड फिनिशमध्ये येतो हा. आता इथे हा सिलेक्ट केला आणि हाच आता आपल्याला एडिट करायला लागेल. त्याचा पाथ आपल्याला द्यायचा आहे, तो आहे आपला वॉल टाईलचा वॉल पॅनल. तर हा नको आहे आपल्याला, तुम्हाला दाखवतो. हा आपल्याला हा 8 आणि 14 दोन्ही आपण अप्लाय करून बघू. मग इथे 8 इथे येते बघा, ओपन करू. हे असं दिसतं. याचं थोडंसं आपण हे 48 ओके, जरा हाच चांगला वाटतोय. हाच बरा वाटायला लागलाय. तरी पण आपण दुसरा आपला जो होता तो हनीकोमचा, त्याचा नंबर आहे 14 टाकून बघू. 14 JPG ओपन. ओके, हा इथं लिंकिंग तोडू आपण 3 फूट आणि इथे सुद्धा 3 फूट. ओके, हे थोडं खराब दिसते, मग अंडू करू आपण. आणि हा जो नंबर होता 8 नंबर, हा 8 नंबरचा आपण सिलेक्ट करू. ओपन. 48. मग हा काही एडिट करायचा असेल करू शकता, पण ही लाईन अशी ही दिसणारच आपली, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आपल्याला इथे सुद्धा हे प्लास्टरचं आपल्याला होममध्ये जाऊ, इथे हा प्लास्टर याला पण आपण अप्लाय करून घेऊ. हा प्लास्टर 01 हा सगळ्यालाच अप्लाय करतो. आता आपलं हे एक राहतंय परगोल्याचं. परगोला ऑइल पेंटमध्ये व्हाईट ॲक्च्युली फार छान दिसतो. नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट मेटलचं जरी दिला तरी चालतंय. हे फॅब्रिक्स आहेत, हे ग्लास आहेत, हे ग्राउंड कवर आहेत. मिसलेनियसमध्ये बघू आपण. हे पण पॅनल्सच आहेत. कार पेंट आहे.
स्ट्रॉवॉल आहे. हा आपण पेंट देऊन बघू. म्हणजे एक ग्लॉसी फिनिश सारखा त्याला येऊन जाईल. असं ग्लॉसी सारखा त्याला फिनिश येऊन जाईल. ओके, आता बाकीचे कलर कॉम्बिनेशन्स आपण एक बेसिक कलर कॉम्बिनेशन बघून घेऊ. ह्याला माझ्या मते हा थोडासा डार्क करू आपण. मग काय करू आपण, हे कलरमध्ये ह्या कलरमध्ये थोडं खेळून बघू आपण. थोडंसं ब्राउनिश, हा फारच डार्क होईल. हा खाकी कलर आहे. आणि ग्रे कलरमध्ये सुद्धा फार छान दिसतं ॲक्च्युली. M06. बॉटमपर्यंत जाईल. ओके, हा असं दिसतं. मग आपण काय करू, पहिल्यांदा आपण सगळीकडे अप्लाय करू. आणि प्लास्टरचं जे आपलं टेक्स्चर आहे, कारण हे आता एकदम स्मूथ दिसते, तुम्हाला दाखवतो इन्स्केपमध्ये. एकदम म्हणजे असं आर्टिफिशियल वाटते बघा हे, कारण एवढा स्मूथनेस नसतो साईटवर. मग त्याला आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट कलर्स अप्लाय न करता आपल्याला प्लास्टरमधून हा जो प्लास्टर, तर हा प्लास्टर 2 घेऊ. नाहीतर हे वेव्ही फॉर्म जरी घेतलं ना तरी छान वाटतं ते. किंवा हा असा क्लेसारखा घेतला, हे टेक्स्चर, थांबा तुम्हाला हे दाखवतो. असं बाय डिफॉल्ट पण ना याचा कलर फार छान येतो. त्याच्यावर डबल क्लिक करून काय करायचं, आता आपण आता मगाशी आपण हा कलर सिलेक्ट केलेला, हा इथं सिलेक्ट करून डायरेक्ट शिफ्ट दाबून हे इथं तुम्ही क्लिक केला की आपल्याला जेवढं चेंज करायचं आहे तेवढं हे चेंज झालेलं असतं. आणि त्याचा कलर आपल्याला हा हा असा दिसतो. आता ह्याचा कलर कसा चेंज करायचा आहे, याचं नाव आहे Plaster09 क्ले. तर आपल्याला एडिटर ओपन करायचं आहे. हा 0, हा येतो ॲक्च्युली. आणि हा जो टिंट कलर आहे ना, थोडासा आपण पेंट करून घेऊ. तो इन्स्केपच्या इथे हा असा रिफ्लेक्ट होतं. अजूनसुद्धा काय व्यवस्थित दिसत नाही आहे, तर पुन्हा आपण एडिट करू. ओके, आता बघू. आता असा हा लालसर होत चालाय. सरळ आपण ग्रेमध्ये करू. हा फार डार्क होतोय पण. ओके, आता बघू. एकदमच ब्लॅक वाटतंय. अजून ग्रे. हां बघा, हा असा आपल्याला हा टेक्स्चर दिसायला लागतो. याला थोडासा ग्लॉसीनेस पण येतोय. ओके, तर मगाशी आपण एक पेंट एक वॉश दिलेला, जो प्लास्टर या नावाने आहे. Plaster01. तर ह्यात सुद्धा आपण एडिट करू शकतो. तर याचा जो कलर आहे Plaster01, याचा आपण थोडासा हा आयवरीमध्ये
हा थोडासा आयवरीमध्ये येतो. आता काय व्हायला लागलंय, ह्याचं सगळ्यांचं रिफ्लेक्शन इथे पडालंय. आपण हे ग्राउंड थोडं डेव्हलप करून घेऊ. ग्राउंड डेव्हलप करायला आपल्याला हे ग्राउंड आहे आणि एक ग्रास इम्पोर्ट सिलेक्शन. हा ग्रास आलेला आहे, हा इथे आणि इथे, इथे आणि इथे देऊ. आणि एक पेवमेंट, पेमेंटचं सुद्धा आपल्याला इथे एक द्यावं लागणार आहे. तो हा घेऊ, इम्पोर्ट सिलेक्शन. हा बाय डिफॉल्ट इथं आलेलाच असतो, तो इथे सिलेक्ट करू. आणि रोडसाठी एक, रोडसाठी मी शक्यतो हा देतो, हा नाही तर हा देतो. हा दिला तरी चालतो, ते मग तुम्हाला दाखवतो ते कसं द्यायचं. हा इथे सिलेक्ट केला. आता हा काय प्रॉब्लेम झाला याचा, हा आलाय तो असा परपेंडिक्युलर आला, आपल्याला असं ह्या रोडला पॅरल पाहिजे. तो कसा ॲडजस्ट करायचा, राईट क्लिक करायचा आणि टेक्स्चर पोझिशन, आणि हा आपल्याला टेक्स्चर पोझिशन आपल्याला हा परपेंडिक्युलर झाला. तर हा यालाच स्केल करून घेऊ आपण. आणि हा सॉरी आणि हे आपण मूव्ह करून घेऊ. ही डॉटेड लाईन काय दाखवायची गरज नाही आहे, त्यामुळे मी ती काय करतो, थोडीशी ही बाहेर नेतो. आणि हा ओके सेंटरला आला. मग आपण सीन 1 मधून एकदा चेक करून बघू कसं दिसतंय. तर हा असा आपला हा इथे रोड दिसतोय. आता काय करू आपण, बाकीचे जे कलर कॉम्बिनेशन ते एकदा ट्राय करून बघू. छज्जे पण थोडे डार्क करून घेऊ आपण, जे बॉक्सेस आपण काढलेत ते. आणि हा एक थोडासा आपण हायलाइट करू शकतो. याचा कलर हा ग्रेइशच आहे, तो आपल्याला चेंज करावा लागणार आहे. त्याचं नाव आहे प्लास्टर 09 क्ले, म्हणजे हा आहे तो. मग हा आपण क्लोज करू आणि थोडासा ब्लूमध्ये ट्राय करू. फारच डार्क वाटेल हा तरी, फारच डार्क वाटते हा एकदम. हा विचित्र दिसतोय, म्हणजे हेच मटेरियल हे सेमच आहे आपलं. याला चेंज करून घेऊ आपण. नाही हा सुद्धा एकदम डार्क वाटतोय. तो ॲक्च्युली मला द्यायचा आहे तो, त्याचा बंप येतो का बघू व्यवस्थित एकदम. ओके.
थोडासा क्ले कलरमध्ये पण. हां, ओके. नाही, हा एकदम असा ऑरेंज टाईप झाला आहे. फारच बकवास दिसायला. याला पुन्हा एडिट करू. सीन 1 मधून आपण ट्राय करू. आता या इथे आपलं हा असं का दिसायला कोणास ठाऊक 4 लेनचा वाटायला लागलाय तो. तर शॅडो जराशी पण चेंज करू. तर थोडंसं बरं वाटायला लागलंय. तर या 2 छज्जांचा कलर आहे ना, तो आपण काय करू, तो रिव्हर्स करू. हे थोडंसं आपण हे व्हिज्युअल सेटिंगसुद्धा ॲडजस्ट करू. ऑटो एक्सपोजर हे फारच एक्सपोजर व्हायला. ओके. इमेज ऑटो कॉन्ट्रास्ट नको, हे एवढंच असू दे. कलर टेम्परेचर आहे ना, थोडंसं आपण ब्ल्यूइशमध्ये जाऊ. ओके. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये सनचा ब्राईटनेस हा 50% करून बघू. ओके, थोडा बरा वाटतोय. आणि ही जी स्काय आहे हे टाऊन करून बघू. अर्बन केलं तर थोडंसं अर्बनाइज एरिया वाटतं. आणि जे क्लाउड्स आहेत, क्लाउडची डेन्सिटी थोडी कमी करू. आणि हे जे सिरस हा हे थोडं कमी करू. आउटपुट हा अल्ट्रा एच डी करू. ओके. आता आपण थोडं ॲसेट लायब्ररी बघून घेऊ. ही आहे ती ॲसेट लायब्ररी. याच्यामध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत आपल्याला. ते मी ऑफ्स ह्यात कॅटेगरी आहे त्याच्यात. आता हे ऑल आहे, त्यामुळे हे तुम्हाला बरेच सगळेच मटेरियल्स ह्याच्यात दिसतात. आपण काय करू, व्हेजिटेशनमध्ये जाऊ. आपण ट्रीज बघू. हे काही मोठे मोठे ट्रीज आहेत. ते आपण असे प्लेस करायचे की जेणेकरून आपलं हे थोडंसं शॅडोमध्ये येतील. सीनमध्ये जाऊन चेक करू आपण. थोडा अजून हा असा घेऊ. सीन 1 हे अशी आपली शॅडो पडते. पण थोडे खूप घनदाट आहेत,
त्यामध्ये आपल्याला थोडे ह्या टाईपमध्ये टाकून बघू. आणि आता ह्याची शेड आपण चेक करू. ही थोडी अशी येते. अजून आपल्याला थोडीशी ट्रान्सपरंट खूप घनदाट पण का उपयोग नाही. हे टाकून बघू. काय मुळं वर दिसतात वाटतं. हा हे नको. आता हेच स्केल करून बघू आपण. असं पूर्ण झाकायचं नाही आहे, एकदम थोडासा एरिया आपल्या बंगलोचा कव्हर व्हायला पाहिजे. हा अशा टाईपमध्ये थोडंसं, म्हणजे थोडंसं कसं आपल्याला आता हे एजेस पण दिसत नाही आहेत. मग हे एजेस दिसण्यासाठी आपल्याला ही जी शॅडो आहे याचं टायमिंग आपल्याला चेंज करावं लागणार आहे. हां म्हणजे कसं थोडं हा ब्राईटर सरफेस येईल, म्हणजे हा या फेसचं, आणि हे फ्रंट साईडचं थोडासा डल येईल असं. हां आता थोडंसं तो जो एक्सपोजर जास्त झालेला तो आता थोडा कमी यायला लागला. पण हा रोड काय अजून व्यवस्थित ॲडजस्ट झालेला नाही आहे. तो करू आपण. तर या केसमध्ये आपल्याला ही जी शॅडो आहे ह्या ट्रीज आपण इकडे कॉपी करून घेऊ. ही ग्लाससुद्धा थोडं आपल्याला मटेरियल ॲडजस्ट करायला लागणार आहे. तर या सीनमधले हा सीन आपण डिलीट करू, कारण काय आहे, ती शॅडो आपण मगाशी जी टाकलेली ती ही थोडी बरं वाटायला लागले. ओके आता बॅकग्राऊंड सुद्धा आपल्याला हे प्रॉप्स टाकायचे आहेत, म्हणजे काय की थोडं बिल्डिंग्स क्लिअर करतो टॅग्स. त्या टॅगमधून तुम्हाला म्हणजे जे सिलेक्टिव्ह आहे ते करता येतं. हे तर स्ट्रीट प्रॉप्समध्ये स्पोर्ट होतं ते आपलं स्ट्रीट प्रॉप्स पाहिजेत. त्यामध्ये हे बिल्डिंग्स आहेत बघा. हे तेव्हा थोडं आपण बॅक साईडला इथे ॲडजस्ट करू, रोटेट करून घेऊ. म्हणजे आपल्याला या सीनमध्ये तो थोडा आपण मागेच टाकू त्याला. मग काय करू आपण, हे जे सरफेस आहे लँडचा एक्सटेंड करून घेऊ. आणि हा मागे शिफ्ट करू. आणि आता चेक करून बघू. आता हे थोडं डिस्टर्ब व्हायला लागलंय. काय करू, हे ह्याचं जे डिस्टन्स आहे ते थोडं मागे टाकू. आता चेक करू. आता हे ठीकठाक वाटायला लागले, नाहीतर ते यात आणि यात हे कन्फ्यूज व्हायला आहे. तरी पण हे अजून थोडं आपण मागच्या साईडला घेऊ, कारण तो ग्रे, ह्या बिल्डिंगचा ग्रे कलर
आणि त्या बिल्डिंगचा ग्रे कलर तो सेमच वाटा लागलाय. आता थोडा लाईव्हलीनेस यायला लागलाय. आता ह्याच्या शेजारी एक घर आपण एक छोटस घर एखादं आपण टाकून देऊ. जसं की हे हे एक इथे मागं टाकून बघू. आता हे फारच जवळ वाटायलंय. मग हे थोडं आपण मागे शिफ्ट करू. आता काय करू आपण हे थोडं बायफर्गेशन दाखवून घेऊ. म्हणजे काय की ह्या बिल्डिंगचा पार्ट वाटू नये हे दोन. मग ॲसेट लायब्ररी पुन्हा व्हेजिटेशनमध्ये जाऊ. आणि यात जी छोटी छोटी झाडं असतात हे आपण आपल्या कंपाऊंडमध्ये लावून घेऊ. फक्त हे प्रॉब्लेम काय की इंडियन आपल्या ज्या आपल्या कॉन्टिनेंटमध्ये सापडतात ती झाडं याच्यात नाही आहेत. जसे की अशोका किंवा सुरूचं झाड. आता पुन्हा एकदा बघू आपण. आता हे थोडं ठीकठाक वाटायलंय. आता अजून थोडंसं आपला जो व्ह्यू आहे तो हा असा पाहिजे ॲक्च्युली. आणि ह्याच्या मागं अजून थोडे बुशेस टाईप थोडीशी उंच झाडं ती लावून घेऊ आपण. एक झाड इथे एक ॲड करू. आणि एक इथे ॲड करू. नाही हे झाडं फारच आर्टिफिशियल वाटतं. एखादं नारळाचं झाड वगैरे ट्राय करून बघू. हे फारच आर्टिफिशियल वाटलं. हां शॅडोसाठी ना हे एक झाड बरं वाटते. काय करू थोडं पण इकडे मूव्ह करू आणि याला स्केल करू. म्हणजे ही अशी शॅडो पडेल याची. बॅकग्राऊंडला सुद्धा थोडी ग्रीनरी ॲड करू आपण.
ओके. आता आपल्याला हे थोडंसं काचेचं काहीतरी करायला पाहिजे, कारण हे मटेरियल काय व्यवस्थित दिसत झालंय. हे आपलं मटेरियल आहे फ्रोस्टेड ग्लास. याला थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ. रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स थोडा याचा वाढवू. ओपॅसिटी अजून थोडीशी कमी करू. आता बघू ट्राय करून. याचा जरासा ब्ल्यूइश टिंट कलर घेऊ आपण. याचा फारच व्हाईटिश झालाय हा असा. बघू ओके, अजून ॲडजस्ट करायला लागेल तर करून बघू. असा डल ब्ल्यू वाटतोय तो तो थोडा अजून फ्रेश मी झिरोच करतो. ओपॅसिटी ओके. आता थोडा तो बरा वाटायला लागलाय. आता यामध्ये काय करू, थोडंसं आपण ह्युमन फिगर्स ॲड करू. ॲसेट लायब्ररीमध्ये पीपल पीपलमध्ये थोडं नॅचरल पोज असलेले घेऊ आपण. फोनवर वगैरे बोलताना आहे त्याच्यात एक दोन फिगर्स. हां, इथे ॲड करू. एक फिगर इथे ॲड करू. पण हे व्यवस्थित दिसते का चेक करू आधी. नाही काहीतरी विचित्र वाटतंय. हे मग काय करूया, स्केल करूया. स्केल -1. नाही इथे ॲडजस्टच होत नाही. आपण सरळ दुसरं बघू. थोडं इंडियनमध्ये मिळालं तर फार बरं होईल. साडीमधली एक आहे. ओके. ओके. आता या रोडचं टेक्स्चर इथे तर झालंय व्यवस्थित. टेक्स्चर पोझिशन हे आहे व्यवस्थित, पण इन्स्केपमध्ये आपण एंटिटी इन्फो याच्यातून ट्राय करू आपण, या मटेरियल एडिटरमधून.
01 आहे. row 01 image fade intensity झाला ॲड. ओके. एक काम करू आपण, याचा हा सीन एक सिलेक्ट करून घेऊ, म्हणजे आपल्याला फायनल रेंडरला ते बरं पडते. व्ह्यू ॲनिमेशन ॲड सीन आणि इथे एकदा चेक करू. आता याच्यामध्ये हे थोडंसं असं मला डार्क वाटायला लागलं. एक्सपोजर थोडंसं एक्सपोजर वाढवू याचं. हां, तर थोडंसं काळपट वाटत होतं. इमेज फोटो कॉन्ट्रास्ट नाही तो ऑफच करू. सॅच्युरेशन नाही, हा 100% असू दे. कूल टेम्परेचर हे बाकीचे काय इफेक्ट हात लावायला नको. ॲटमॉस्फिअर सन ब्राईटनेस 50% आहे, तो थोडासा वाढवू नको. नाही तो फारच 50% करू. तर काय राहते ते चेक करू आपण. आपल्याला इथे एक आपलं मटेरियल ॲप्लिकेशन राहिलं आहे, म्हणजे एक डार्क मार्बल सारखं आपल्याला द्यावं लागेल. स्टोन ग्रॅनाइट आहे. सीन 1 मध्ये जाऊन पुन्हा चेक करू. ओके, ही एक व्हाईट लाईन दिसते. हे जे मटेरियल आहे ते आपल्याला इथं झालेलं नाही आहे. फ्रोस्टेड ग्लास नाव आहे त्याचं. हे आहे, हे आपल्याला द्यायचं आहे याला, आणि याच्या बॉटमला द्यायचं. इथे पण चेक करू. इथे पण झालेलं आहे, इथं राहिलं आहे. एकदा एन्स्केपमध्ये पण चेक करू. येस, आता आपल्याला काय करायचं आहे, हे फायनल रेंडरला लावायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर काय करायचं सांगतो तुम्हाला. आपल्याला आपण सीन 1 मध्ये आहे हे. आता काय करायचं आपल्याला, हे असं समोर घ्यायचं आहे इथे, आणि इथून एकदा अजून एक हा सीन ॲड करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय होतं, तो हा पाथ आपला तयार होतो. सीन 1 आणि सीन 2. हा सीन 2 हा असा दिसतो आपल्याला.
तर पहिल्यांदा मी ही इमेज रेंडर करून दाखवतो आणि मग तुम्हाला व्हिडिओचं पण ट्युटोरियल दाखवून घेतो. आता त्या केसमध्ये काय करायचं आहे, हे इथे आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्याच्या आधी तुम्हाला ह्याचं आउटपुटचं सेटिंग दाखवतो. हे आउटपुट आहे अल्ट्रा HD केलं आहे, म्हणजे जवळपास 2K मध्ये आपलं हे एक्सपोर्ट होऊन जातं. मग हा इथे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हा सेव्ह करायचा आहे. मग थोडा वेळ घेतं, एक 10-15 मिनिटांनी ते रेंडर होऊन जातं. तर बघा, हे आपलं फायनल रेंडर झालेलं आहे. हे टेक्स्चर्स पण आपल्याला व्यवस्थित दिसतात. हे ग्रास आहे, हा रोड आहे. यात आपण फोटोशॉपमध्ये अजून थोडं ॲडजस्टमेंट करू शकतो. आता मी तुम्हाला व्हिडिओचं दाखवून घेतो. व्हिडिओसाठी काय करायचं आहे, आपण सीन 1 मध्ये आहे. आता हे एन्स्केपचं जो मेनू आहे त्याच्यामध्ये बघा, हा व्हिडिओ एडिटर आहे. आता यात काय करायचं आहे, इथं एक मी काय करतो, हा जो आउटपुट आहे याचा, हा अल्ट्रा HD ऐवजी फुल HD करतो, कारण अल्ट्रा HDला फार वेळ लागतो आणि 30 FPS बास होते. तुम्ही 120पर्यंत करू शकता. मस्त फिनिश येतं एकदम त्याचं. इथे एक प्लस साईन करायचं आहे आणि पुन्हा सीन 2 वर जायचं आहे आणि पुन्हा या रेंडर विंडोमध्ये जाऊन इथं प्लस साईन करायचं आहे आणि इथं प्ले करून बघायचं आहे. बघा, हे असं प्ले होतं. आता ह्यात काय प्रॉब्लेम झाला आहे, आपलं थोडं झूम आऊट झालं आहे. याला झूम इन करायचं असेल तर तुम्हाला सांगतो. ही आपली पहिली फ्रेम होती ही. हां, तर हा फील्ड ऑफ व्ह्यू आहे ना, हा थोडासा असा जवळ घ्यायचा आहे आणि ह्या जो ट्रायंगल दिसते ना, हा पण त्याला चेक करायचा आणि पुन्हा आपण बघा, आता तो थोडा जवळ आला. आता हा थोडा स्लो झाला आहे. आता या केसमध्ये काय करतो मी, हे जो सीन 2 आहे तो मी डिलीट करतो. येस. आणि हा आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, मला हे एडिट करायचं आहे ड्युरेशन. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, सीन 2 मध्ये आहे आपण. आता पुन्हा इथे हे प्लस साईन घ्यायचं आहे. इथे जे ड्युरेशन आहे ना, हे 12 सेकंद आहे, ते आपण 5 सेकंद करू. आता प्ले करून बघू. हां, आता हे थोडं फास्ट झालं. आता ते खूप स्लो झालं तर फारच वेळ लागतो आणि हे एक्सपोर्ट करायचं. आता इथं पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता. अल्ट्रा HD घ्यायचं असेल घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा एक्सपोर्ट करायचा आहे आणि ते सेव्ह करायचं आहे. हे सुद्धा एक अर्धा तासभर लागतो. म्हणजे झालं की मी तुम्हाला पुन्हा ह्याची व्हिडिओ फाईल उघडून दाखवतो कसं दिसतंय ते. आपले व्हिडिओ फाईलसुद्धा रेंडर झालेले आहे, ते मी तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ते. बघा, हे असं स्मूथ ट्रान्झिशन आपल्याला लँडस्केपमध्ये करता येतं. जर तुम्हाला चारही साईडने करायचं असेल तर चारही साईडनं सुद्धा तुम्ही करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंटेरियरचं रेंडरिंग बघणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.